नुकतंच इंडिया फ्युचर स्किल 2026 याचं शिखर संमेलन झालं होतं. आणि या संमेलनामध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही विधानं केले किंवा यांच्या भाषणामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले. ते काही मुद्दे असे आहेत की 2024 ते 26 1139 रोजगार मेळावे घेतले महाराष्ट्र शासनाने. त्यामध्ये त्यांनी 62,000 युवकांना नोकरी दिली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात 32 मेळाव्यातून म्हणजे हे जे काही नोकऱ्या ज्या दिल्या आहेत त्या 32 मेळाव्यातून 35,000 उमेदवारांना रोजगार मिळाला. परंतु त्यांच्याकडे काहीतरी स्किल मॅच होत नाही आहेत. कंपन्यांकडे हजारो रिक्त जागा आहेत. आमची महाराष्ट्राची मुलं ही उच्च शिक्षित आहेत वगैरे असं ते जुळवून घेण्यासाठी भरपूर दमछाक करावी लागते असं त्यांचं मत आहे. सरकार काय करते तर सरकारने 1840 प्रशिक्षण केंद्र उभी केली आहेत आणि यातमध्ये 2 लाख लोकांना प्रशिक्षणं दिली आहेत. अशा काही गोष्टी त्यांनी त्यांच्या मांडल्या आहेत. मंगल प्रभात लोढा हे खरं तर कौशल्य विकास मंत्री आणि त्याचबरोबर मुंबई उपनगराचे हे पालकमंत्री पण आहेत. ही अशी 2 खाती त्यांच्याकडे असताना मध्यंतरी त्यांनी तो कबुतरांचा विषय असू देत किंवा आता जो जैन लोकांचा सफेद पट्टा बाबतीत विषय असू देत किंवा मग गिरगावमध्ये आता मांसाहार म्हणजे चौपाटीमध्ये मांसाहार नको असे बरेच विषय ते घेण्यामध्ये अग्रेसर असतात. परंतु इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना स्किल कुठलं द्यावं आणि स्किल देण्यासाठी माझ्या समाजातील म्हणजे गुजराती मारवाडी समाजातील लोकांचे जे काही व्यापार आहेत जिथे जिथे यांचं बस्तान अगदी वर्षानुवर्ष चालू आहे, पिढ्यानपिढ्या चालू आहे. मग ते शेअर बाजार असू देत, जवेरी बाजार असू देत, सोन्याचा बाजार असू देत, मेटल मार्केट असू देत, लोहार चाळ असू देत, कपडा मार्केट असू देत, हे कुठे नाही आहेत असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आहे. आणि अशा ठिकाणी एखाद्या व्यासपीठावर जबाबदारीच्या व्यासपीठावर एक शिखर संमेलनामध्ये मंगल प्रभात लोढा सांगते की इथे मुलांकडे स्किल नाही. अहो स्किल सगळं तुमच्याकडे आलं आहे. स्किल तुम्ही तुमच्याकडे घेऊन ठेवलं आहे की जिथे आमच्या समाजाशिवाय इतर समाज कोणीही नको अशी जी काही तुमची काय म्हणूया त्याला राजेशाही जो सगळ्या गोष्टी ज्या चालू आहे याबद्दल मला असं वाटतं कुठेतरी आता आपल्याला विचारणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत पण या प्रत्येक जिल्ह्यामधली जे आमचे तरुण आहेत ते खास करून मुंबई ठाणे या MMR रिजनमध्ये नोकऱ्यांसाठी येतात. माझा मंगल प्रभात लोढांना एक चांगला प्रश्न आहे की मंगल प्रभात लोढाजी मला कुठल्या जाती धर्मांमध्ये जायचं नाही पण तुम्ही गुजराती मारवाडी या समाजामध्ये येता. गुजराती मारवाडी समाजामध्ये जे जे काही व्यवसाय आहेत मग एखादा जवेरी बाजारमधला आमचा सोन्याचे जे व्यापारी आहेत ते सगळे गुजराती मारवाडी. अगदी पार शेअर बाजार जर समजा बघितलं तर 99% सगळे मराठी नाहीच आहेत तिथे. तिकडे सगळे 99% हे गुजराती मारवाडी आहेत. मेटल मार्केटमध्ये गुजराती मारवाडी, कपडा मार्केटमध्ये गुजराती मारवाडी. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर व्यापार करत असेल तर तो गुजराती मारवाडी. आणि तुमचं असं म्हणणं आहे की आमच्या तरुणांकडे तसं स्किल नाही आहे. मग तुमच्याकडून स्किल कसं येतं त्याचं कारण असं आहे की तुम्हाला खास करून गुजराती मारवाडी या समाजाला इतर समाजातील लोक नको आहेत. आणि जर समजा आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळेच मराठी तरुण आहेत. मग या मराठी तरुणांनी जर समजा व्यवसायासाठी तुमच्याकडून तुमच्या या समाजाकडून योग्य ते मार्गदर्शन जर डायरेक्टली मिळालं तर बिघडलं कुठे. आज जर समजा जवेरी बाजार म्हटलं तर इथे सगळे सोनार जे आहेत ते बंगाली भागातून आले. हे आणले कोणी कारण तुम्हाला त्यांच्याकडून स्वस्त पाहिजे. नाही तर आमचे सगळे सोनार होते ना. मेटल मार्केट असू दे, कपडा मार्केट असू दे, अजून बरीच मार्केट आहेत की या सगळ्या अगदी दवा बाजार असू देत, प्रत्येक ठिकाणी गुजराती आणि मारवाडी असतो. तर माझं असं म्हणणं आहे की जर उद्योगामध्ये आमच्या मराठी तरुणांनी जर समजा जायचं असेल तर मला असं वाटतं मंगलजी की तुम्ही असं आवाहन केलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाच्या धोरणांतर्गत विविध ठिकाणी अनुदान योजना आहेत आणि या अनुदान योजना त्या महामंडळाच्या असू देत किंवा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या असू देत, या योजनेची माहिती तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचत नाही. आणि मला असं वाटतं की नोकऱ्या तर त्यांनी केल्याच पाहिजेत. शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगार. आज छोट्या छोट्या पण नोकऱ्या आहेत
छोट्या छोट्या नोकऱ्यांमध्ये 10 ते 15,000 पगार मिळतोय, पण आमच्या मराठी तरुणांनी फक्त 10 ते 15,000 मध्येच राहायचं का? तर मला असं वाटतं मंगलजी, आता तुम्ही तुमचा मार्ग बदलू नका, पण दिशा बदलणं गरजेचं आहे. इवन महाराष्ट्र शासनाने पण आपली दिशा बदलणं गरजेचं आहे. आमच्या मराठी तरुणांना भांडवल मिळत नाहीये, आमच्या मराठी तरुणांना तारण मिळत नाहीये, आमच्या मराठी तरुणांना ज्या काही गोष्टी महाराष्ट्र शासनाच्या आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जेवढा प्रसार झालाय तेवढाच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा प्रसार होत नाहीये. विविध महामंडळाच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन होत नाहीये. त्यामुळे एखाद्या जाती धर्माच्या, अगदी आता मी समजा विचारलं अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना की तुमचं महामंडळ कुठलं आहे, ओबीसी समाजाला विचारलं त्यांचं महामंडळ कुठे आहे, कोण आहेत त्याचे अध्यक्ष, कोणाला काही माहित नाही. फक्त मराठा महामंडळामध्ये जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे ते आत्ता कुठे लोकांना कळायला लागले, कारण तिकडच्या असलेले जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील साहेब, त्यांनी स्वतःच एक प्रसार आणि प्रचार केला, कारण त्यांना माहिती आहे की माथाडी कामगाराचा मुलगा माथाडी असू नये, म्हणून ते चांगल्या पद्धतीने मराठा, मग तो कमी पगारातील नोकरीच करणारा मराठा असू दे किंवा मग उच्च श्रेणीचा मराठा असू दे, तिथे काही ना काहीतरी प्रसार आणि प्रचार चालतोय. पण माझं स्पष्ट आता म्हणणं आहे या कौशल्य विकास मंत्र्यांना की तुम्ही फक्त रोजगार मेळावे घेऊन त्यांनी काही होणार नाहीये, मार्गदर्शनपर मेळावे घेऊन पण काही होणार नाहीये. मुळात तिकडे जे स्किल लागतं त्या स्किलच्या माध्यमातून त्यांनी नोकरी केली पाहिजे, पण नोकरीबरोबर भविष्यात तुला व्यवसाय पण करायचा आहे हे जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर नक्कीच ज्या काही नोकऱ्या ज्या रिक्त आहेत ह्या सगळ्या भरल्या जातील. धन्यवाद.